नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. थोडासा आज कायदेशीरच विषय आहे, पण थोडासा वेगळा विषय आपण पाहत आहोत. ज्या काही मेहरबान कोर्टामध्ये आपण केसेस पाहतो, त्यामध्ये एक दोन केसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी खरोखर आपण भारतीय संस्कृतीमध्ये हे जीवन जगत असताना किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जीवन जगत असताना त्यामध्ये मग आई-वडील, बहीण-भाऊ किंवा भाऊ-भाऊ अशा पद्धतीने एक जीवन जगत असतो. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीचं नातं हे पवित्र नातं आपल्या संस्कृतीमध्ये समजलं जातं. आणि भावनेच्या आहारी जाऊन, नैतिकतेच्या आहारी जाऊन आपण काही कायदेशीर फार मोठे व्यवहार हे आपण एकत्र कुटुंब पद्धती असू दे किंवा पती-पत्नीचं नातं असू दे, ह्यामध्ये करत असतो. पण काही केसेस फार विचार करण्याच्या पलीकडल्या आपण पाहतो. त्या दोन केसेस मी आज आपल्यासमोर ठेवणार आहे. ह्यामध्ये नेमकी नैतिकता कशा पद्धतीनं आहे का नाही ह्याचा विचार करण्याची पाळी आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, माझ्याकडं पती आणि पत्नीचं ज्यावेळी घटस्फोटचं प्रकरण आलं आणि पत्नीनं डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली आणि त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केससाठी पती माझ्याकडं आला आणि त्या माध्यमातून प्रकरण असं थोडं दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर एकाच घरामध्ये पती पत्नी राहत होते, पण सेपरेट राहत होते. 2 खोल्यामध्ये 2 सेपरेट राहते, जिचं त्याचं जेवण सेपरेट करून खात होते. आणि ह्यामध्ये ज्यावेळी पती पत्नी व्यवस्थित संसार करत होते, ते लग्न झालं, संसार व्यवस्थित करत होते आणि आईवडिलांच्यापासून सेपरेट राहिलेत. आणि ह्या पती पत्नीने स्वतःचा चांगला व्यवसाय होता, त्या व्यवसायातून जवळजवळ 3 प्रॉपर्टी गेल्या, 4 मिळकती गेल्या. घर मिळकत होत्या, फ्लॅट बांधलेले होते आणि त्या 4 मिळकती पतीनं स्वतःच्या स्वकमाईतून, स्वतःच्या कष्टातून 4 मिळकती घेतल्या होत्या. त्यापैकी 2 मिळकती ह्या पत्नीच्या नावावर केल्या आणि 2 मिळकती ह्या आपल्या नावावर केल्या. आता मित्रांनो, प्रश्न, 2 मुलं आहेत त्यांना, पती पत्नींना 2 मुलं आहेत. आता जवळजवळ 20-22 वर्षाची मुलं आहेत आणि ह्या पती पत्नीचा वाद निर्माण झाला आणि सदरचं प्रकरण मेहरबान कोर्टात घटस्फोटासाठी आलं. घटस्फोटासाठी आल्यानंतर त्या पत्नीनं याच्या मिळकतीसाठी इंटरिम अर्ज कोर्टामध्ये दाखल केला. इंटरिम अर्ज कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्या पत्नीला 12,000 इतकी पोटगी मंजूर झाली आणि मुलांना कोणत्याही प्रकारची पोटगी मंजूर झाली नव्हती, पण पत्नीला 12,000 इतकी पोटगी मंजूर झाली. आणि परत पत्नीनं आहे त्या घरामध्ये, ज्या एका घरामध्ये पती पत्नी राहत होते आणि पतीवर असा आरोप केला की सदरचा हा दारू पितो आणि संध्याकाळी मारहाण करतो आणि सदरच्या पतीला त्या घरातून बाहेर काढण्यात यावं, अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये अर्ज टाकला. अर्ज चौकशीवर लावून साक्षी पुरावे झालेत आणि मेहरबान कोर्टानं स्वकमाईची मिळकत पतीची असून सुद्धा मेहरबान कोर्टानं असा आदेश करण्यात आला सदर प्रकरणामध्ये की त्या पतीला 7 दिवसाच्या आत घर सोडण्याचा आदेश मेहरबान कोर्टाने केला. आता ह्या प्रकरणामध्ये असं दिसून येतं मित्रांनो, ज्यावेळी संसार पती पत्नी एकत्र करत होती, त्या 4ही मिळकती, 2 मिळकती पत्नीच्या नावावर केलेल्या होत्या, 2 मिळकती आपल्या नावावर केल्या होत्या आणि जी मिळकत होती, ज्या मिळकतीमध्ये जो पती राहत होता आणि पत्नी राहत होती, ती मिळकतसुद्धा ही पत्नीच्या नावावर केलेली होती. म्हणजे ज्या 2 मिळकती होत्या त्या एका मिळकतीमध्ये हे पती पत्नी राहत होते, दुसरी मिळकत ही पत्नीच्या नावावर, त्याने राहिलेल्या 2 मिळकती ह्या स्वतःच्या नावावर होत्या. आता इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या 2 मिळकती होत्या त्यामध्ये पती पत्नी राहत होते, ते एक मिळकत पत्नीकडे होती आणि त्या पत्नीनं पुन्हा ज्या मिळकती पतीच्या राहिलेल्या होत्या त्या मिळकतीमध्ये सुद्धा निम्मा हिस्सा मागणी कोर्टाकडे केली आणि ज्या ह्या 2 मिळकती आहेत त्या माझ्या वडिलांनी पैसे दिलेले आहेत आणि त्या वडिलांच्या पैशातून मिळकत मी खरेदी केली आहे, असं कोर्टासमोर मांडण्यात आलं.
मित्रांनो, प्रश्न निर्माण होतो इथं नैतिकतेचा. खरोखर जर मिळकत खरेदी करायची असेल तर पत्नीच्या नावावर खरेदी करणं योग्य आहे का? आणि जर नाती ही विश्वासाची असतील तर पत्नीनं असं वागलं पाहिजे का? ही एक केस झाली. त्यामध्ये ह्या अशी घटना घडलेली आहे. त्या दोन्ही मिळकती ही पत्नीच्या झालेल्या आहेत आणि आता मेहरबान कोर्टामध्ये सध्या अजून केस पेंडिंग आहे आणि त्या राहिलेल्या मिळकतीमध्ये सुद्धा हक्क आणि अधिकार ही पत्नी आपल्या मुलांचा आणि आपला हक्क आणि अधिकार सांगत आहे. आता कायद्याच्या दृष्टिकोनातून स्वमिळकत असल्यामुळं पत्नीला द्यायची का नाही द्यायची किंवा मुलांना द्यायची का नाही द्यायची हा पती कायदेशीररित्या योग्य ठरत असतो. पण सदरची मिळकत विक्री करण्यासाठी काढल्यानंतर पत्नीचा सुद्धा त्यामध्ये 50% हिस्सा हा येत असतो. ही सुद्धा कायदेशीर गोष्टी आहेत. त्यानंतर मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची केस अशी आहे की 2 भाऊ होते, एक बहीण होती आणि आई वयस्क होती आणि आई वयस्क होती. एका मुलानं स्वकमाईतून 4 गुंठ जमीन शहरामध्ये घेतलेली होती आणि सदरची जमीन आई आपली आयात आहे आणि म्हणून प्रेमापोटी आईच्या नावावर खरेदी केली होती. स्वकष्टातून खरेदी केली होती आणि जे काय गावाकडं जमीन जी होती ती बहीण असू दे, भाऊ असू देत, यांच्यामध्ये समान वाटप करून दिलेली होती आणि हा नोकरीनिमित्त बाहेर कोल्हापूरमध्ये काम करत होता. ह्या केसमध्ये आईचं ज्यावेळी निधन झालं, आई मयत झाली, त्यानंतर 2 महिने गेल्यानंतर सदर ज्यावेळी आई निधन झाल्यानंतर त्या प्लॉटला वारस लावायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी बहीण आणि भाऊ हे दोघे उठून बसले. आमचंही त्या प्रॉपर्टीला नाव लागलं पाहिजे आणि आमची घरची सगळ्यांची मिळकत आहे. अशा पद्धतीनं वारस आता आई वारल्यानंतर वर्ग 1 मधले जे वारस आहेत ती त्यांची मुलं किंवा मुली ह्या 1 मध्ये लागू शकतात. त्यामुळं आता मिळकत तरी ही स्वकमाईची होती, पण आता बहीण आणि भाऊ हे स्वतः उठून बसले की जे काही 4 गुंठा प्लॉट घेतला आहे त्यामधला आम्हाला हिस्सा पाहिजे म्हणून. मित्रांनो, इथं जर नैतिक जर पाहायची झाली किंवा संस्कृती जर पाहायची झाली, जे काही 4 गुंठ प्लॉट घेतलेला आहे तो त्या मुलग्यानं घेतलेला आणि कायदेशीररित्या हा त्याच्या कष्टाचा आहे आणि त्याच्या नावावर होणे आणि ह्या बहीण आणि भावानं त्याला प्रामाणिकपणे सह्या देणं ही एक नैतिकता, प्रामाणिकपणाची बाजू झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर खरोखर अशा पद्धतीनं नैतिकतेनं जर पुढं मार्गक्रमण करायचा झाला तर खरोखर ही नाती सगळी टिकून राहतील. आता त्या भावाना ती प्रॉपर्टी मागणीसाठी त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला. कोर्टामध्ये आता दावा प्रलंबित आहे. आता मित्रांनो, स्वतः कमाई करून मिळकत कष्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये ह्या वारसानं अशा पद्धतीनं कायदेशीररित्या त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता हे कोर्ट ट्रायल कोर्टामध्ये आहे. ट्रायल कोर्टातनं जिल्हा कोर्टात जाईल, जिल्हा कोर्टातनं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, मग महसूल, अशा पद्धतीनं त्या आयातीमध्ये ही प्रॉपर्टी मिळणार का नाही आणि आपला कायदेशीर जो वेळ आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 गॅरंटी सांगू शकत नाही. सुप्रीम कोर्टात तर जर पायरी चढायची पाळी आली तर किती न्याय जरी मिळण्याचा प्रयत्न केला तर वंचित राहू शकतात, कारण तेवढं आर्थिक बाजू पण पाहिजे आणि तेवढा वेळ पण दिला पाहिजे. त्यामुळं अशा न्यायापासून आपण भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये वंचित राहत असतो आणि काही वेळा केसेस सोडून देत असतो. तर मुद्दा इथं मित्रांनो असा येतो की नैतिकता जी आहे ती नेमकी राहिली आहे का? आणि जर राहिले असेल तर अशा पद्धतीच्या केसेस अनेक प्रकारे घडलेल्या आहेत. आता काही गोष्टींनी आता दुसरी एक आमच्याकडं केस, म्हणजे केस नव्हती ती, पण उदाहरण होतं की एक भाऊ शेती गावाकडे करत होता. त्यांना 5 एकर शेती होती. दुसरा भाऊ पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस करत होता, नोकरी करत होता आणि
भावाच्या प्रेमासाठी, आईवडिलांच्या प्रेमासाठी जो पुण्याला सर्व्हिस होता, कारखाना मोठा होता, त्या भावानं संपूर्ण 5च्या 5 एकर आपल्या भावावर स्वतःच्या सही करून, खरेदीपत्र करून मित्रांनो दिलेले आहेत. अशी सुद्धा एक चांगली पवित्र नाती आहेत. काही बहिणीनं आपल्या भावांच्यासाठी संपूर्ण हक्क सोडलेले आहेत. तिने भावाने जरी साडी चोळी नाही जरी घेतली तरी काही बहिणी ह्या सुखी समाधानाने जगत आहेत. अशा पद्धतीनं सुद्धा अनेक उदाहरणं या आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण खरोखरच जी चांगली माणसं असतात, संस्कारी माणसं असतात, ते कायदाच्या दृष्टिकोनातून कायद्याची पायरी किंवा कोर्टाची पायरी चढायचा प्रयत्न करतात. जी नाते आहेत, संस्कृती जी आपली भारतीय संस्कृती आहे ते जपण्याचा जास्तीत जे आहे ते आहे आणि नाही ते नाही म्हणण्याची जी संस्कृती वाडवडिलांनी आपल्याला शिकवलेली असते त्याचं योग्यरित्या पालन पोषण करण्याची जबाबदारी अनेक लोक अजूनसुद्धा या आपल्या आजूबाजूला दिसत असतात. आणि ते आमच्याकडे बघितले की मग वाटते की खरोखर कायदा हा अस्तित्वात आहे. आणि काहीही अशा घटना ज्या बघितल्या, पत्नीनं पतीला बाहेर काढणे, आईवडिलानं जर प्रॉपर्टी मयत झाल्यानंतर भावानं बहिणीनं प्रॉपर्टी न देणे, अशा अनेक घटना आपण पाहत असतो. मित्रांनो, तिसरी घटना ह्यातच जाता जाता सांगतो तुम्हाला. पंढरपूरमधली आहे. स्वतःच्या मुलाचं लग्न, आईवडिलांनी मुलाचं लग्न केलं. सासरा अतिशय हरहुन्नरी सासरा होता. जी मुलगी करून आणली तिचं शिक्षण, तिचं 12वी झालं होतं आणि तिचं पुढचं शिक्षण त्यांनी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला डेडसाठी ॲडमिशन घेतलं. हा सासरा त्या मुलीला 25 किलोमीटर नेऊन त्या मुलीला शिक्षण सकाळी न्यायचा, दुपारी आणायचा, अशा पद्धतीनं त्या मुलीला शिक्षिका केली. आणि वर्ष दीड वर्षातच लग्न झाल्यानंतर त्या मुलगीचं शिक्षण सासऱ्याने पूर्ण केलं आणि तिला एक छानशी जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर खचून 6 महिने ते वर्षभरातच त्या मुलगीनं सासऱ्यावर, सासूर आणि नवऱ्यावर 498ची छळाची केस टाकली आणि हुंडा मागितला म्हणून केस टाकली. आता ह्यामध्ये नैतिकता पहा. ज्या सासऱ्यानं स्वतःच्या गाडीवर नेणं आणणं, मुलगी जी चांगली आहे, शिक्षण चांगली गेली म्हणून तिला शिक्षिका केली. तिचा नवरा आहे तो शेतकरी आहे आणि त्या सासऱ्याची इच्छा होती की जे माझ्या मुलानं केलेलं आहे ते माझ्या सुनेनं करावं, माझ्या मुलीप्रमाणे ती मुलीनं करावं. आणि त्या मुलगीनं शिक्षिका झाल्यानंतर घटस्फोटासाठी आता अर्ज टाकलेला आहे. अक्षरशः त्या सासऱ्यांचा मला फोन आल्यानंतर त्यांना अश्रू आवरत नव्हते, एवढा त्रास होता त्यांना. तरी धीर देण्याचा मी प्रयत्न केला. पण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या मुलीची काय नैतिकता असेल, ज्या सासऱ्यानं आम्हाला वडिलाप्रमाणे शिक्षण दिलं, शिक्षिका केली आणि ती मुलगी आता दुसरं लग्न करण्याच्या बेतात आहे. कारण आता शिक्षिका झाल्या, पगार भरपूर येतो महिन्याच्या महिन्याला आणि ह्या कुटुंबाला सोडून ती आता दुसरा निर्णय घेत आहेत. नैतिकतेचा ऱ्हास झालेला अशा काही गोष्टींना दिसून येतो. अशा अनेक केसेस आपण या समाजामध्ये आता पाहत आहोत. तर मित्रांनो, नैतिकता आहे का हा प्रश्न आहे. जर आपल्याला याबद्दल काय म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.